हाच प्रश्न आम्हाला पण प्रवासी म्हणून पडला. मुळात 6 वर्ष नाही झाले, ऍक्च्युली हल्ली आले. पण पूर्व सीएमडी तायल ह्या साहेबांचं पत्र आहे की हे सावंतवाडी टर्मिनस अधिकृत कोकण रेल्वेचा टर्मिनस आहे. मी त्यांचाही रेफरन्स त्यांना दिला, त्यांचं पत्र तसं कोकण रेल्वेचं आहे. तायल नंतर 2 सीएमडी नंतर माझ्या मते झा साहेब सीएमडी म्हणून नेमले. सीएमडीनी हा प्रश्न विचारला हेच खरं हास्यास्पद आहे. त्यातच त्यांचा अभ्यास, त्यातच त्या सीएमडी या पदाला असलेली त्यांची गांभीर्यता ही लक्षात येते. त्यामुळे हा जो प्रश्न त्यांनी विचारलाय, मी तुमच्या मार्फत कोकण रेल्वेला एकदाच सांगतो की तुम्ही एकदाच पत्रकारांच्या समोर या किंवा एकदाच आमच्या समोर या, फील्डवर या आणि एकदाच होय किंवा नाही एकदाच काय ते पेटून जाऊ दे अशी भूमिका तुमच्या समोर त्यांची मांडतो. जर हे टर्मिनस नाही तर तुम्ही प्रेस समोर घोषित करा की हे सावंतवाडी टर्मिनस नाही. त्याच्या पुढे जे काय कारवाई करायची असेल ती आम्ही करू. आणि जर हे टर्मिनस आहे तर तुमच्याकडनं आणलेले निधी किंवा तुमच्याकडनं आणलेल्या सुविधा त्या तुम्ही आत्ताच्या आत्ता रिलीज करून आमच्या कुठल्याही प्रवाशांना न्याय द्या. एकदाच काय ते 2 किलो पाणी होऊन जाऊ दे.